जीवन, प्रेम संबंध, आरोग्य, शैक्षणिक संबंधित सर्व पैलूंवर. कन्या राशी 18 मे ते 25 मे 2025. स्वभावात चिडचिडेपणा अधिक दिसून येईल. नमः शिवाय. मित्रांनो, कन्या राशीच्या जातकांचे या चॅनेलवर स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कन्या राशीच्या जातकांसाठी वर्ष 2025 मध्ये 18 मेपासून 20 मेपर्यंतचा काळ कसा असणार आहे. मे महिन्याच्या या 10 दिवसांच्या कालावधीत तुमच्या राशीवर असलेल्या ग्रहस्थितीचे कोणते परिणाम मिळणार आहेत. कोणत्या बाबतीत कन्या राशीच्या लोकांना कमी प्रयत्नात मोठं यश मिळू शकतं आणि कोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. हे राशी भविष्य केवळ कन्या राशीच्या जातकांसाठीच तयार केले गेले आहे आणि हे तुमच्या चंद्र राशीच्या आधारावर प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे हे तुम्ही चंद्र राशीनुसारच पहा. या राशी भविष्याद्वारे आम्ही कन्या राशीच्या लोकांच्या जीवनाशी संबंधित सर्व पैलूंवर माहिती देणार आहोत. जसे की कन्या राशीचं करिअर आणि व्यावसायिक जीवन, आर्थिक स्थिती, कौटुंबिक जीवन, प्रेम संबंध, आरोग्य, शैक्षणिक जीवन आणि शेवटी आम्ही तुम्हाला धार्मिक उपायही सांगणार आहोत, जे तुम्ही जीवनात केल्यास विशेष शुभता प्राप्त होईल. तर कन्या राशीच्या लोकांनो, राशी भविष्य सुरू करूया. त्याआधी तुम्हाला ग्रहस्थितीबाबत माहिती देत आहोत. या 10 दिवसांच्या कालावधीत सेनापती मंगळ स्वतःच तुमच्या राशीवर उपस्थित राहणार आहेत. आणि जेव्हा मंगळ कन्या राशीत असतात तेव्हा ते नीचस्थ अवस्थेचा प्रभाव देतात. देवगुरु बृहस्पती 23 मेपर्यंत तुमच्या राशीच्या लाभ स्थानात राहणार आहेत आणि 23 मे रोजी ते व्यय स्थानात प्रवेश करणार आहेत. सूर्यदेव स्वतःच्या उच्च राशीत म्हणजे तुमच्या दशम घरात बुधासोबत उपस्थित राहणार आहेत. परंतु सूर्यदेवाचं राशी परिवर्तन 23 मे रोजी होणार आहे. त्या दिवशी ते दशम स्थानातून बाहेर पडून एकादश भावात म्हणजेच लाभ स्थानात जातील. आणि कन्या राशीच्या जातकांसाठी या कालावधीत जसं की 23 तारखेला सूर्यदेव तुमच्या 18व्या घरात जातील, तसं तुमच्या कुटुंबाच्या माध्यमातूनच तुमच्या जीवनात काही विशेष मोठं लाभ मिळण्याची शक्यता दिसते. आणि कर्क राशीच्या लोकांनो, या काळात आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला काय परिणाम मिळणार आहेत. शिक्षणाचा विचार कुंडलीतील 5व्या घरावरून केला जातो. आणि येथे पंचभावाचे जे स्वामी आहेत, ते तुमच्यासाठी नीचस्थ अवस्थेत तुमच्या राशीवरच उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मंगळ नीचस्थ अवस्थेत प्रभावी राहतील आणि तुमच्या मनावर व्यापैकी परिणाम करतील. स्वभावात चिडचिडेपणा अधिक दिसून येईल. कन्या राशीच्या जातकांना या कालावधीत विशेषतः जर तुम्ही शिक्षणात असाल तर तुम्हाला एकाग्रता टिकवूनच पुढे जावं लागेल. जर तुम्हाला काही कठीण विषय शिकण्यामध्ये अडचण येत असेल तर त्याबद्दल मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या शिक्षकांशी किंवा मार्गदर्शकांशी सल्लामसलत करून अडचणींवर मात करू शकता, जेणेकरून शिक्षणाच्या बाबतीत कोणतीही अडचण येणार नाही. आता बघूया की प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत तुम्हाला काय परिणाम मिळणार आहेत. कुंडलीतील 5व्या घरातून प्रेमसंबंधांचा विचार केला जातो. त्यामुळे पंचभावाचे स्वामी जर नीच राशीत गोचर करत असतील तर प्रेमसंबंधाच्या बाबतीत कन्या राशीच्या लोकांना संमिश्र परिणाम मिळतील. तथापि या कालावधीत कर्क राशीच्या लोकांनी नात्यांमध्ये समर्पण ठेवणं गरजेचं ठरेल. राग वाढण्याची शक्यता असल्यामुळे नातेसंबंध सांभाळण्याचं कौशल्य तुम्हाला अधिक विकसित करावं लागेल. हे तुम्हाला चांगले परिणाम मिळवून देईल. कन्या राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनाबाबत बोलायचं झालं तर वैवाहिक भावाचे स्वामी शनिदेव मानले जातात, जे सध्या भाग्य भावात गोचर करत आहेत. त्यामुळे जीवनसाथीचं पूर्ण सहकार्य आणि समर्पण तुम्हाला या काळात मिळेल. जरी मंगळ नीच राशीत असले तरी त्यांची दृष्टी वैवाहिक भावावर पडते आणि ती दृष्टी उच्च स्वरूपाची असते. जर तुम्ही प्रयत्नशील असाल
तर तुमच्या जीवनात जीवनसाथीचा पूर्ण आधार आणि सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये समर्पणही मिळेल आणि शुभ परिणामही जास्त प्रमाणात दिसतील. इथे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की कर्क राशीच्या अविवाहित जातकांच्या जीवनात नवीन वैवाहिक प्रस्ताव येण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात दिसते. आता बघूया की वैवाहिक बाबतीत या काळात कोणती सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. तुमच्या वैयक्तिक नात्यांशी संबंधित कोणतीही माहिती इतर व्यक्तींसोबत शेअर करणं टाळा. हे काळ तुमच्यासाठी चांगले परिणाम देणारा ठरेल. आता बघूया की आरोग्याच्या बाबतीत कन्या राशीच्या लोकांना काय परिणाम मिळतील. कुंडलीच्या 6व्या घरातून रोग, शत्रू आणि ऋण यांचा विचार केला जातो. आरोग्य भावाचे स्वामी म्हणजे बृहस्पतिदेव, जे 23 मेपर्यंत लाभ भावात असल्यामुळे ही स्थिती तुमच्यासाठी खूप चांगली राहील. पण त्यानंतर ते व्यय भावात जातील, त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत कन्या राशीच्या लोकांनी जास्त सावध राहणं आवश्यक असेल. सध्या राहूंचं गोचर अष्टम भावातून होणार आहे. त्यामुळे या काळात संतुलित आणि पचायला सोपं अन्न सेवन करणं आवश्यक आहे. शिवाय कन्या राशीच्या लोकांनी दिनचर्या नियमित आणि शिस्तबद्ध ठेवणंही महत्त्वाचं ठरेल. आरोग्याची अनुकूलता टिकवण्यासाठी खनिजयुक्त अन्न खाणं फायदेशीर ठरेल. जर धार्मिक उपायांबद्दल सांगायचं झालं तर या कालावधीत कन्या राशीच्या जातकांनी भगवान शंकर आणि माता पार्वती यांची आराधना केल्यास विशेष शुभ परिणाम मिळतील. जर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप केला तरही तुमच्या जीवनात विशेष शुभता मिळेल. तर कन्या राशीच्या लोकांनो, राशी भविष्य सुरू करूया. त्याआधी तुम्हाला ग्रहस्थितीबाबत माहिती देत आहोत. या 10 दिवसांच्या कालावधीत सेनापती मंगळ स्वतःच तुमच्या राशीवर उपस्थित राहणार आहेत. आणि जेव्हा मंगळ कन्या राशीत असतात तेव्हा ते नीचस्थ अवस्थेचा प्रभाव देतात. देवगुरु बृहस्पती 23 मेपर्यंत तुमच्या राशीच्या लाभ स्थानात राहणार आहेत आणि 23 मे रोजी ते व्यय स्थानात प्रवेश करणार आहेत. सूर्यदेव स्वतःच्या उच्च राशीत म्हणजे तुमच्या दशम घरात बुधासोबत उपस्थित राहणार आहेत. परंतु सूर्यदेवाचं राशी परिवर्तन 23 मे रोजी होणार आहे. त्या दिवशी ते दशम स्थानातून बाहेर पडून एकादश भावात म्हणजेच लाभ स्थानात जातील. आशा आहे ही माहिती कन्या राशीच्या जातकांना उपयुक्त वाटेल. जर तुम्ही भविष्यात ज्योतिष, धर्म आणि दैनंदिन राशी भविष्य या संदर्भातील इतर व्हिडिओ पाहू इच्छित असाल तर या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. नमः शिवाय.